नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 30वा दिवस आणि बघता बघता आपल्या चॅलेंजचा 1 महिना कंप्लीट झाला आहे। मला खूप जास्त आनंद होतो आहे की या चॅलेंजचा आपला 1 महिना कंप्लीट झाल्यामुळे जी एक प्रोग्रेस मला हवी होती एका महिनाभरामध्ये तर ती मला प्रॉपरली मिळती आहे। जे मला रिस्पॉन्स हवे होते माझ्या बॉडीकडनं, माझ्या माइंडकडनं, जे मसल आणि माइंडचं कनेक्शन जे असतं ते जे व्हायला हवं होतं तर ते खरंच झालं या महिनाभरामध्ये। त्यामुळे आज 1 महिनाभरात जेव्हा मी एक रिव्ह्यू करतो तर तो मला खूप जास्त पॉझिटिव्ह दिसतो। या महिनाभरामध्ये 1-2 दिवस असे आले की ज्यामध्ये चॅलेंजला कंटिन्यू करणं खूप अवघड गेलं, पण तरीसुद्धा आपण आपल्या साईडने जेवढे शक्य होतील प्रयत्न तेवढे करणं आपण गरजेचं आहे आणि ते मी केले। त्यामुळे आपण आजपर्यंत पोहोचलो आहेत आणि खरंच जे रिस्पॉन्स भेटत आहेत बॉडीकडनं तर ते खूप पॉझिटिव्ह आहेत। आजचा जो दिवस होता तर तो आज होता लेग्स आणि शोल्डरचा। आज आदर्श आणि आम्ही दोघांनी सोबत ट्रेन केलं, त्याच्यामुळे जे ट्रेनिंग ड्युरेशन होतं तर ते आज वाढलं। जवळपास 2 ते 2.5 तास आम्ही फ्लोअरवरती होतो। आज बेसिकली स्कॉट्स जे होते तर ते आज थोडंसं वेट मी इन्क्रीज केलं होतं आणि 85 किलोच्या स्कॉट्सवरती 12 रेप्सचे 2 सेट आणि त्यानंतर 80 किलोच्या स्कॉट्सवरती 12 रेप्सचा 1 सेट, असं एक 3-4 सेट्स जे होते तर ते परफॉर्म केले। त्यानंतर ऑब्व्हियसली लंजेस, मग त्यानंतर लेग प्रेस, लेग एक्सटेन्शन, काफ रेजेस, सीडेड काफ रेजेस आणि हॅमस्ट्रिंगसाठी लेग कर्ल्स, असं एक नॉर्मल रुटीन होतं लेग्ससाठीचं। आणि या सगळ्या एक्सरसाइजेसमध्ये जे रेप्स होते तर ते अबव्ह 12 होते। इथे आपण हाय रेप्स जे आहेत तर ते 10 रेप मॅक्स, 8 रेप मॅक्स असं करत नाही आहेत। इथे आपण रेपिटेशनवरती भर देतो आहे आणि फॉर्म अँड टेक्निकला खूप जास्त क्युरियस होऊन किंवा कॉन्शियस होऊन आपण लक्ष देतो आहे, म्हणून त्याच्यामुळे फॉर्म अँड टेक्निक चुकणार नाही याच्यावरती जास्त सध्या लक्ष आहे। शिवाय जे वेट आहे तर ते पण आपल्याला कमी करायचं नाही आहे। ज्या वेटनी आपण बल्क फेजमध्ये हिट करत होतो तर त्या फेजमध्येच राहायचं आहे। अजून तरी गरज पडली नाही आहे की स्ट्रेंथ कमी झाल्यासारखं कसं वाटत नाही आहे। म्हणजे जी एक मला भीती होती की आपण जेव्हा कटिंग फेजमध्ये जाणार तर तेव्हा थोडीशी स्ट्रेंथ कमी झाल्यासारखं आपल्याला फील व्हायला लागतं, पण तसं काही आत्तापर्यंत झालं नाही। या गोष्टीचा आनंद आहे, कारण की सेम वेटनी मी बायसेप हिट करतो आहे, ट्रायसेप हिट करतो आहे, लेग्स हिट करतो आहे, चेस्ट, बॅक, म्हणजे एव्हरी मसल आय कॅन हिट विथ द सेम वेट आय यूज टू हिट इन व्हेन आय वॉज इन बल्किंग स्टेट। सो जे काय चालू आहे ते छान चालू आहे। डाएट पण खूप जास्त प्रॉपर चालू आहे। म्हणजे जवळपास जर समजा 30 दिवसांचा एक कालावधी धरला डाएटसाठीचा तर त्या 30 दिवसांमध्ये जवळपास 99% जो डाएट होता किंवा 99% जो दिवस होते तर त्यामध्ये डाएट फॉलो करण्यात आला। 98% म्हणता येईल आपल्याला। 1-2 दिवस थोडेफार पुढे मागे झाले, कारण की एक तर वॉटर पार्क असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आत्ता जेव्हा गेलो होतो उस्मानाबादला तर त्या दिवशीच्या 2 दिवस असतील, पण दुसऱ्या दिवशी मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता, पण ज्या दिवशी मुंज होती तर तो दिवस थोडासा अवघड गेला होता। पण बाकी तर म्हटल्यानंतर मी दिवसाभरात जे चीट मील्स आहे तर ते खूपच म्हणजे लाईक ऑलमोस्ट नथिंगच्या बरोबर मी घेतलं। म्हणजे दिवसाभरात मी खात पण नाही आहे काही, ऑब्व्हियसली काही आईस्क्रीम असतील घरी, आंबे असतील, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद आहे। त्याच्यामुळे थोडंसं जे एक आपल्याला एक त्याग करावा लागतो तर तो कम्प्लिटली माझ्याकडनं चालू आहे। थोडंफार एखाद्या वेळेस चॉकलेट वगैरे खाणं झालं, पण ते अगदी छोटंसं इक्लेअर्स वगैरे तेवढं चालून जातं, कारण की थोडीफार तर सूट मिळतच असते माणसाला। पण बाकी खूप जास्त स्ट्रिक्टली मी फॉलो करतो आहे डाएटच्या गोष्टी, त्यामुळे जे रिस्पॉन्स येतात बॉडीकडनं ते खरंच खूप स्ट्रॉंग आहेत। आजचा दिवस छान गेला। आज दोन्ही पण क्लास नसल्यामुळे जो बॉडीला रेस्ट हवा होता तर तो कंप्लीट रेस्ट झाला। दिवसभर घरीच असल्यामुळे बॉडी रिकवर चांगली झाली आहे। प्रोटीन इंटेक पण जो होता तर तो पण आज चांगला घेतला आहे, प्रॉपर घेतला आहे आणि जे आपल्याला हवं आहे बॉडीला तर तेवढं प्रोटीन ऑब्व्हियसली आपण इंटेक केलं आहे। बाकी छान गेला दिवस, डाएट मी फॉलो झाला। आता रेस्ट पण होणार। उद्यापासून जे असेल तर ते CPTचे जे प्रॅक्टिकल्स आहेत तर ते 10 ते 12 या टाईममध्ये असणार आहेत, त्यामुळे 10च्या आधी वर्कआउट कंप्लीट करणं गरजेचं आहे। सो उद्या फ्लोअरवरती 7-7:30पर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे, म्हणून आज लवकर सगळं आवरून लवकर झोपणं गरजेचं आहे। उद्या भेटूयात, तोपर्यंत आराम करा, आम्ही पण आराम करतो। थँक्यू, धन्यवाद।